हॅलो स्टुडंट, बघा आपण जे बघितलं अगोदरचा पॉईंट तो होता आपला काय की जो काही रिस्पॉन्स असणार आहे अगेन्स्ट कशाच्या अबायोटिक फॅक्टर्सच्या, कशा प्रकारचा रिस्पॉन्स असतो, कोणकोणत्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स असतात तर आपल्या या इकोसिस्टीम मध्ये, आपल्या सराउंडिंग मध्ये कोणी रेग्युलेटर्स असतात तर कोणी कन्फॉर्मर्स असतात, तर कन्फॉर्मर्स मध्ये पण कोणी मायग्रेट करणारे असतात आणि कोणी सस्पेंडेड असतात. त्याच प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचे जे काही सर्व्हायव्हलचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला एक शब्द आठवतो, तो म्हणजेच अडॅप्टेशन. पण तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे काय की दोन शब्द असतात मेजर. जर का या इकोसिस्टीम मध्ये एखाद्याला सर्वाइव्ह करायचं असेल तर पहिला जो शब्द होता तो होता अक्लमटायझेशन आणि दुसरा शब्द आपला काय अडॅप्टेशन. सेम तुम्हाला सांगितलं होतं काय की अक्लमटायझेशन मध्ये शॉर्ट टाइम पिरियड जो काही असतो, म्हणजे जर का जो काही बदल होणार असतो एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये तो फक्त कमीत कमी वेळासाठी असतो, त्याला म्हणतात अक्लामटायझेशन. तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी काय, जम्मू आणि काश्मीरच्या एका प्लांटचं, ते आपण जर का ग्रो केलं होतं कशामध्ये, राजस्थानमध्ये. जनरेशन टू जनरेशन चेंज झाल्या त्यावेळेस जाऊन ते प्लांट तिथं सर्व्हाइव्ह करू शकलं. तो झालेला बदल म्हणजेच अडॅप्टेशन होता. पण एखादा प्लांट आणलं तिथं, तो त्याला लावलं, थोड्या काळापर्यंत फक्त तो जगतो, समोर जर का तो सर्व्हाइव्ह करू शकला नाही त्याला म्हणतो आपण काय अक्लामटायझेशन, म्हणजे शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, दॅट इज अक्लामटायझेशन. आणि लॉंग पिरियड ऑफ टाइम ऑर जेनेटिकली चेंजेस, त्याला म्हणून आपण काय अडॅप्टेशन. असाच पॉइंट अडॅप्टेशनच आपल्याला आज काय करायचं आहे, शिकायचं आहे. बघा अडॅप्टेशन म्हणजेच काय आपण अजून सांगू शकतो. Adaptation, the process by which a species become fitted to its environment. जितका जास्त एरिया आपण क्रॉस करू, बघू किंवा आपल्या या ग्लोबलवरती किंवा अर्थवरती जितके जास्त एरिया आहे तर तितकंच इन्व्हायरमेंट डिफरंट आपल्याला बघायला मिळेल. जर का पोलर रिजन बघितलं त्या ठिकाणी खूप जास्त थंडी आहे. आपलं टेम्परेट किंवा ट्रॉपिकल रिजन जो बघितला जिथे आपण राहतो, तो ठिकाणचं जो काही इन्व्हायरमेंट असणार किंवा त्या ठिकाणचं जे काही इन्व्हायरमेंट असणार आहे ते इन्व्हायरमेंट खूप चेंज आहे त्या पोलर रिजन साइड्स. ठीक आहे. मग अशाच प्रकारे जेवढे काही इन्व्हायरमेंट असणार आहे तर त्या ठिकाणी फिट होण्यासाठी जी ॲबिलिटी लागते किंवा जे बदल लागतो ते करून घेणंच म्हणजेच किंवा तो होणं, त्याला म्हणतो आपण काय अडॅप्टेशन एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये. अजून सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर आपण म्हणणार काय की मॉर्फॉलॉजिकली, फिजिओलॉजिकली आणि बिहेवियरली जर का चेंजेस होत असेल किंवा तो ऑर्गॅनिझम स्वतःमध्ये तो बदल करत असेल, कशाच्या अकॉर्डिंग टू द सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि रिप्रोडक्शन करण्यासाठी, कोणत्या ठिकाणी एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये हॅबिटॅटमध्ये, म्हणजेच एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय फरक येईल, म्हणजे मॉर्फॉलॉजी मीन्स व्हॉट, एक्सटर्नल अपीअरन्स, त्याच्या इंटरनल मध्ये बॉडीमध्ये काय बदल होईल, त्याच्या बिहेवियरमध्ये काय चेंजेस येईल, हे सगळे बदल किंवा हे सगळे चेंजेस खूप महत्त्वाचे ठरतात त्या ऑर्गॅनिझमला त्या हॅबिटॅटमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि रिप्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे. अजून जर का सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण म्हणू काय की टू चेंज इन ऑर्गॅनिझम, असा एखादा बदल एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये का होतो, तर कोणाच्या रिस्पॉन्स मध्ये, रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. कशामध्ये किंवा कशामुळे फक्त रिस्पॉन्स देतो तो ऑर्गॅनिझम, एक्सटर्नल इन्व्हायरमेंटमुळे तो बदल आपल्याला बघायला मिळतो त्या ऑर्गॅनिझम मध्ये. तशा गोष्टीला आपण काय म्हणतो अडॅप्टेशन. गॉट इट. वेगळ्या प्रकारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मी काय की अडॅप्टेशन कशाला म्हणायचं, बदल का होत असतो किंवा कसा एखादा ऑर्गॅनिझम तिथं सर्व्हाइव्ह करू शकतो, कशामुळे होतं, मग त्याच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती, फिजिओलॉजीच्या बेसिसवरती आणि त्याच्या बिहेवियरच्या बेसिसवरती, किंवा रिस्पॉन्स देत असतो त्या एक्सटर्नल इन्व्हायरमेंटला त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस करून. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, असंच अडॅप्टेशन आपल्याला बघायचंय वेगवेगळ्या गोष्टींचं किंवा वेगळ्या ऑर्गॅनिझमचं एक्झाम्पल घेऊन. कारण की अडॅप्टेशन शिकायचं झालं किंवा तो पॉइंट क्लिअर काय झाला तर आपल्याला बरेचसे बेसिक एक्झाम्पल्स द्यावे लागतील. एक्झाम्पल्सच्या बेसिसवरतीच आपण हा खूप छान प्रकारे पॉइंट समजून घेऊ. बघा, पहिलं एक्झाम्पल आहे आपल्या कांगारू रॅटचं. तुम्हाला वर्ड ऐकून असेल कदाचित किंवा नसेल. जर का तुम्ही डिस्कवरी चॅनल बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा डिफरंट स्पेसीसचे अॅनिमल्स बघायला मिळतात. तर त्याच प्रकारे जो कांगारू रॅट आहे तो रॅट, त्याच्यामध्ये डिफरंट ॲबिलिटी आहे. ठीक आहे. तो रॅट ज्या ठिकाणी ज्या हॅबिटॅटमध्ये वाढतो त्या हॅबिटॅटमध्ये जर का मिनिमम अमाऊंटमध्ये किंवा पर्टिक्युलर लेवलमध्ये जर का वॉटर नसेल, आपण म्हणू काय की इफ नो एक्सटर्नल सोर्स ऑफ वॉटर, त्या रॅटला बाहेरून जर का खूप कमी पाणी मिळत असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी खूप कमी पाणी असेल, तर त्या रॅट किंवा तो रॅट जगतो कसा, तर एक बेसिक इंटरनल जी काही प्रोसेस असणार आहे त्याच्या बॉडीमध्ये ती प्रोसेस होत असती. त्या प्रोसेसला म्हणून आपण फॅट ऑक्सिडेशन प्रोसेस, ठीक आहे, किंवा फॅट ऑक्सिडेशन पाथवे म्हणू किंवा एक प्रकारची सायकल म्हणू. जर का हा पाथवे त्याच्या बॉडीमध्ये कॅरीड आउट झाला किंवा होत असतो ऍक्च्युली, देन ह्या पाथवेचं जे काही बेनिफिट आहे ते बेनिफिट म्हणजे वॉटर ऍज अ बाय प्रोडक्ट.
म्हणजेच काय, इझिली एक्सटर्नली जर त्याला वॉटर मिळत नसेल तर इझिली त्याच्या इंटरनल बॉडीमध्ये जे काही चेंजेस होत असतात किंवा जे काही प्रोसेस असतात त्या प्रोसेसद्वारे त्याला काय मिळतं, पाणी मिळतं. या अगोदर सुद्धा तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन झालं असेल कदाचित एक्सक्रेशन आणि ऑस्मोलेशन मध्ये, की एखाद्या बर्ड्सला खूप कमी पाण्याची गरज आहे तर त्या कंडिशन मध्ये तो बर्ड कसा सर्वाइव्ह करतो, त्याला एक्सटर्नल वॉटरची गरज नसते. का? कारण की तो जे फूड खातो हायड्रेटेड फूड असतं, त्या इझिली हायड्रेटेड फूड मधून ऍज अ बाय प्रोडक्ट वॉटर त्याला मिळत असतं, म्हणून त्याला खूप कमी पाण्याची गरज भासते. सेम तसंच ही ॲबिलिटी डेव्हलप झालेली त्या कांगारू रॅट मध्ये. अगेन जर काही कॅरेक्टर बघायचं त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, कशाची ॲबिलिटी आहे तर टू कॉन्सन्ट्रेट युरिन. ठीक आहे, तो त्याची स्वतःची युरिन इतकी कॉन्सन्ट्रेट करतो की त्या गोष्टीमुळं जे काही लो व्हॉल्यूम असणारे वॉटरचा किंवा तो वॉटरचा लो व्हॉल्यूमच खूप मदत करत असतो. कशासाठी? रिमूव्ह करायला एक्सक्रेटरी प्रोडक्ट. जे काही एक्सक्रेटरी प्रोडक्ट असणार त्याच्या बॉडीमध्ये ते त्याला रिमूव्ह करायचे असतात आणि त्याच्यासाठीच तो खूप कमी अमाऊंटमध्ये वॉटर यूज करतो किंवा युरिन कॉन्सन्ट्रेट करून ती प्रोसेस त्याच्या बॉडीमध्ये होत असते. देन सेकंड एक्झाम्पल बघा, डेझर्ट प्लांट्स. ठीक आहे, काय डेझर्ट प्लांट्स, थिक क्युटिकल, संकन स्टोमॅटा, रिड्यूस लॉस ऑफ वॉटर. बघा एक छोटंसं स्ट्रक्चर इथं काढून देण्याचा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. काय की एक लेअर आपण या इपिडर्मिस वरतून दाखवू. ठीक आहे, याला म्हणून आपण काय, थिक क्युटिकल. देन एक सिंगल सेलची तुम्हाला लेअर इथं बघायला मिळत आहे. ही सिंगल सेलची जी काही लेअर आहे तिला म्हणून आपण काय, इपिडर्मिस. आणि ह्या इपिडर्मिस वरती एक स्मॉल पोर असतं, त्या स्मॉल पोरला म्हणून आपण काय, स्टोमॅटा. जनरली जो काही स्टोमॅटा असतो तो स्टोमॅटा कम्प्लीट ह्या अप्पर सरफेसला आपल्याला बघायला मिळतो जनरली अदर प्लांट्सच्या. पण बरेचसे असे जे काही प्लांट्स आहेत डेझर्ट मध्ये तो स्टोमॅटा खूप असा डीप मध्ये असतो, डीप क्युटिकल मध्ये किंवा डीप इपिडर्मिसला प्रेझेंट असतो. अशा स्टोमॅटाला म्हणतात संकन स्टोमॅटा. हा खूप मदत करतो जो काही लॉस होत असतो त्या पानांमधून पाण्याचा, ठीक आहे, किंवा त्या प्लांट मधून पाण्याचा, म्हणजे त्याला प्रोसेस आपण काय म्हणतो, ट्रान्सपिरेशन मीन्स व्हॉट, लॉस ऑफ वॉटर थ्रू द स्पोर. त्या पोरला आपण म्हणतो स्टोमॅटा. मग हा लॉस थांबवण्यासाठी त्या प्लांट मध्ये काय झालं, एक प्रकारचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. कोणकोणत्या प्रकारचं मॉडिफिकेशन तर मग थिक क्युटिकल अँड संकन स्टोमॅटा. ठीक आहे, देन नेक्स्ट बघा, स्पेशल पाथवे दॅट इज कॅम्प. दॅट इज आपण म्हणतो काय की जे काही फोटोसिंथेटिकली पाथवे सुरू असतात प्लांट मध्ये फॉर द फूड पर्पज, तेच फूड पर्पज साठी जे काही कॅम्प पाथवे आहे तो ऑपरेट होत असतो त्या प्लांट मध्ये, डेझर्ट प्लांट मध्ये. ह्या प्लांटचं किंवा सॉरी ह्या पाथवेचं जे काही महत्व आहे ते महत्व म्हणजे काय की स्टोमॅटा क्लोज ड्युरिंग डे टाइम. बघा जर का स्टोमॅटा क्लोज असेल तर कधीच ट्रान्सपिरेशनची प्रोसेस होणार नाही. म्हणजे जसं पूर्ण दिवसभर काय होईल, स्टोमॅटा क्लोज राहील. ठीक आहे, नाईट टाइमला ओपन जर का झाला तर इझिली CO2 आतमध्ये येईल. ठीक आहे, जर का CO2 आतमध्ये आला तर काय होईल, कम्प्लीट ती प्रोसेस होत राहील. म्हणूनच अशा प्रकारचे पाथवे, स्पेशल पाथवे सुद्धा या डेझर्ट प्लांट मध्ये रन होत असतात. देन ओपिन्शिया. ओपिन्शिया एक प्रकारचं काय, डेझर्ट प्लांटचं एक्झाम्पल. ह्या ओपिन्शिया प्लांट मध्ये तुम्हाला लीव्ज बघायला मिळणार नाहीत. जे काही लीव्ज असतात त्यांचं मॉडिफिकेशन झालं असतं कशामध्ये, स्पाइन्स मध्ये. म्हणजे जर का तुम्ही ते प्लांट बघितलं तुम्हाला फक्त फ्लॅट सरफेसच बघायला मिळेल. जनरली जर का कन्सिडर करा एक प्लांट आहे आणि ह्या प्लांट वरती फक्त तुम्हाला काय बघायला मिळतात, अशा प्रकारचे पॅटर्न. ठीक आहे, इथं सॉइल समजा आपण, ह्या पूर्ण कम्प्लीट स्ट्रक्चर वरती स्पाइन्स तुम्हाला बघायला मिळेल. ते स्पाइन्स मीन्स व्हॉट, अ मॉडिफाईड लीव्ज. जर का स्पाइन सारखे लीव्ज असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सपिरेशन प्रोसेस होणार नाही. जर का ट्रान्सपिरेशन प्रोसेस वगैरे होणार नाही, म्हणजे लीव्ह जर का स्पाइन मध्ये प्रेझेंट आहे किंवा स्पाइन मध्ये मॉडिफाईड झालेला आहे, तर मग हा प्लांट फोटोसिंथेसिस प्रोसेस कशी करतो, सर्वाइव्ह कसा होतो त्या कम्प्लीट डेझर्ट मध्ये त्याचं एक्झाम्पल किंवा याचं जे काही मॉडिफिकेशन झालं तर आपण म्हणू, जी काही प्लांटची स्टेम असणार आहे ती कम्प्लीट फ्लॅट स्टेम कशी असती, ग्रीन कलरची असती. त्या ग्रीन कलरच्या स्टेमद्वारे काय करत असते, कम्प्लीट त्या प्लांट मध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस ऑपरेट होत असते. एक प्रकारचं हे सुद्धा मॉडिफिकेशन त्या प्लांट मध्ये झालेलं आहे. मीन्स व्हॉट, अडॅप्टेशन साठी हे सुद्धा खूप गुड एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण मॅमल्स मध्ये. देन कोल्डर रिजन किंवा कोल्डर क्लायमॅट, शॉर्ट इयर्स, लिम्स, रिड्यूस हीट लॉस. बघा जर का आपण ही गोष्ट रिलेट केली, मीन्स व्हॉट, अकॉर्डिंग टू इव्होल्युशन अँड अकॉर्डिंग टू इकॉलॉजी, दोन्ही गोष्टी सेम आहे किंवा ही एक प्रकारची आपण म्हणू काय चेंज असते कम्प्लीट आपल्या या इकोसिस्टीम मध्ये. अडॅप्टेशन दोन्ही साईडला सेमच आहे. इव्होल्युशनच्या अकॉर्डिंग टू जर का बघितलं आपण, डिफरंट सायंटिस्टने डिफरंट स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये मग लॅमार्क असेल, डार्विन असेल, ठीक आहे,
नंतर आपण म्हणू काय की जे काही सायंटिस्टने स्टडी केलेला आहे त्या सायंटिस्ट स्टडीमध्ये अजून एक सायंटिस्ट खूप महत्वाचं, दॅट इज ॲलन. जे काही आपण सांगतोय हे कॅरेक्टर मॅमल्स मध्ये शॉर्ट इयर्स आणि लिम्स हे कॅरेक्टर डिस्क्राईब करण्याचं काम, जगासमोर आणण्याचं काम कोणी केलेलं आहे? ॲलनने केलेलं आहे. म्हणूनच खूप महत्वाचा हा सायंटिस्ट आहे आणि हा पॉइंट खूप महत्वाचा आहे अकॉर्डिंग टू अडॅप्टेशन, अकॉर्डिंग टू नीट. एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा त्या सायंटिस्टला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. डार्विन आणि लॅमार्क यांचं खूप छान कॉम्बिनेशन त्या इव्होल्युशन मध्ये दिलेलं आहे, आपण नंतर बघू. देन बघा एक त्या मॅमल्सचं अजून एक्झाम्पल आहे काय की ॲक्वॅटिक मॅमल्स जसं की सील. ठीक आहे, जे काही ॲक्वॅटिक मॅमल्स असणार आहे सील नावाचा, थिक लेअर ऑफ फॅट, त्याच्या सरफेसवरती खूप जास्त फॅट स्ट्रक्चर तयार झालं असतं. ती खूप जर का थिक लेअर तयार झाली तर याच्यामधून हीटचा लॉस होत नाही. एक मॉडिफिकेशन त्या सीलमध्ये झालेलं आहे. म्हणूनच काय होतं, खूप महत्त्वाचं ठरतं कशासाठी तर रिड्यूस बॉडी हीट. देन नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज अ फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल. हा खूप महत्त्वाचा बदल आहे आपल्या बॉडीमध्ये कम्प्लीट एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये. कशासाठी? एखाद्या ड्रास्टिक कंडिशनमध्ये, डेझर्ट कंडिशनमध्ये, हाय माउंटेन कंडिशनमध्ये कसा एखादा ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह करू शकतो, त्यासाठी हा आपला पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जनरली बघा एक्झाम्पल घेत असतो आपण मायनर पासून तर लार्जर पर्यंत. आपण आता एक्झाम्पल घेतोय एका बॅक्टेरियाचं, दॅट इज आर्ची बॅक्टेरिया इन हॉट स्प्रिंग्स अँड डीप सी हायड्रोथर्मल वेंट्स. म्हणजे ज्या ठिकाणी डायरेक्ट स्प्रिंग्स उडतात, हॉट स्प्रिंगच्या, म्हणजे आपण तो उकळतं जे काही पाणी असतं, जर का टेम्परेचर बघितलं तर 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा जास्त टेम्परेचरमध्ये हा बॅक्टेरिया आपल्याला बघायला मिळतो. जनरली अशा इन्व्हायरमेंटमध्ये, अशा या हॉट वॉटरमध्ये कोणतीच लाईफ प्रोसेस किंवा लाईफ फॉर्म आपल्याला बघायला मिळत नाही. पण असा बॅक्टेरिया किंवा हा आर्ची बॅक्टेरिया तिथे आपल्याला बघायला मिळतो. हे एक गुड एक्झाम्पल आहे कशाचं, एक प्रकारचे त्या चेंजचं किंवा त्या अडॅप्टेशनचं. म्हणजे अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट कसा एखादा ऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटमध्ये फिक्स होतो, असं एक्झाम्पल म्हणजेच काय, आर्ची बॅक्टेरिया. ते बघा की मेनी फिश सर्वाइव्ह इन अंटार्क्टिक वॉटर. म्हणजे अगेन एक आपण काय केलं, कम्पेअर करतोय खूप जास्त टेम्परेचर आणि खूप लो टेम्परेचर. जर का अंटार्क्टिक वॉटर बघितलं आपल्याला तर त्या वॉटरचं टेम्परेचर खूप 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा सुद्धा कमी असतं. म्हणजे ज्या ठिकाणी बर्फ बनतो त्या ठिकाणचं टेम्परेचर ऑब्व्हियसली कसं असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असणार. मग एखाद्या त्या ठिकाणी फिश जगते कशी, त्या ठिकाणी फिश मधलं जे काही ब्लड असणार ते सुद्धा काय होऊ शकतं, पूर्ण गोठू शकतं. ठीक आहे, पण असं बरंचसं त्या वॉटरमध्ये सुद्धा बरेचसे फिशेस जे काही असतात त्या काय करतात, सर्वाईव्ह करतात. एक प्रकारचं मॉडिफिकेशन त्याच्या बॉडीमध्ये ते झालेलं आहे. देन मराईन इन्व्हर्टिब्रेट्स अँड फिशेस लिव्ह ॲट मोर दॅन 100 टाइम्स नॉर्मल प्रेशर. म्हणजे बघा जे काही नॉर्मल प्रेशर असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण म्हणतो काय 100% असेल बॉ, ठीक आहे, किंवा 90% असेल, त्या ठिकाणी इझिली माणूस होऊ शकतो. पण त्याच्याही पेक्षा जर का जास्त प्रेशर असेल तर त्या ठिकाणी तो एखादा ॲनिमल कसा सर्वाईव्ह करेल, इन्व्हर्टेड कसा सर्वाईव्ह करतो, तर त्याच्यामध्ये जे काही चेंज असणार आहे तर ते खूप महत्त्वाचे ठरतात त्या ॲनिमल तिथं सर्वाईव्ह करण्यासाठी, त्या ॲनिमल तिथं पूर्ण रिप्रोडक्शन करण्यासाठी. ठीक आहे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आपल्या या अडॅप्टेशनमध्ये, किंवा हे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या, नंतरचे पॉईंट अजून आपण काय करू नंतरच्या, किंवा तुम्ही मी क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. बघा आपण बघत होतो आपला पॉईंट कोणता, फिजिओलॉजिकल आणि बायोकेमिकल. जे काही चेंजेस असणार आहेत तर त्या फिजिओलॉजिकलमध्ये किंवा बायोकेमिकल म्हणजे इंटरनल जे काही प्रोसेस चेंज असतात किंवा रिॲक्शन्स होत असतात त्या रिस्पॉन्सिबल असतात आपल्या बॉडीमध्ये चेंज निर्माण करायला किंवा एक व्हॅरिएशन तयार करण्यासाठी. ठीक आहे, का व्हॅरिएशन होतंय, आपण परत एक एक्झाम्पल घेणार आहे इथे या ठिकाणी हाय अल्टिट्यूडचा. ठीक आहे, हाय अल्टिट्यूडला जर का आपण गेलो तर आपल्याला एक प्रॉब्लेम जाणवतो, तो आहे कशाचा, अल्टिट्यूड सिकनेसचा. कन्सिडर करा एखादा माउंटेन आहे, माउंटेनमध्ये जर का एखादा पर्सन त्याला चढण्याचा प्रयत्न करतोय, जसं तो समोर जाईल तसं त्याला काय होईल, बऱ्याचशा प्रॉब्लेम्सना फेस करावं लागेल. पण असा एक थोडासा वेळ येईल किंवा वेळानंतर त्याला इझिली तो त्या ठिकाणी सर्वाईव्ह करू शकेल. काय करू शकेल, सर्वाईव्ह. मग हा चेंजेस त्याच्या बॉडीमध्ये झाला कसा, त्या इन्व्हायरमेंटमध्ये हाय अल्टिट्यूडमध्ये त्यांना सर्वाईव्ह कसं केलं, त्याच्या मागचे जे काही रिझन असणार आहे ते आपण बघणार आहोत. देन बघा जे काही सिम्पटम्स ह्या पर्सनला वरती जाताना होतील ते सिम्पटम्स कोणकोणते, तर आपण जे काही सिम्पटम्स होती सांगू काय की त्याला काय होतंय, हाय अल्टिट्यूडचा सिकनेस प्रॉब्लेम होतोय. देन जे काही सिम्पटम्स फर्स्ट असणार आहे तो असणार आहे नौसिया, देन फटीग, देन हार्ट पाल्पिटेशन. ठीक आहे, म्हणजेच जसं जसं तो वरती जाईल त्याला नौसियाचा प्रॉब्लेम होईल, देन त्याला खूप असा फटिगनेस येईल त्याच्यामध्ये आणि हार्ट पाल्पिटेशन होईल. या सगळ्या गोष्टी
का होतात, व्हाय, तुमच्या समोर एक क्वेश्चन निर्माण होईल, दॅट इज व्हाय अशा गोष्टी का घडतात, तर बिकॉज ऑफ लो ॲटमॉस्फेरिक प्रेशर, इनफ ऑक्सिजन फॉर बॉडी. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, जसं तो समोर जाईल हाय अल्टिट्यूडवरती, त्या ठिकाणी काय होऊन जाईल, ॲटमॉस्फेरिक प्रेशर लो होऊन जाईल. देन हे झालं फर्स्ट रिझन. देन सेकंड जे काही रिझन असणार आहे ते असणार आहे काय, लो ऑक्सिजन लेवल. ठीक आहे, काय असणार आहे, लो ऑक्सिजन लेवल, म्हणजे त्याला इनफ ऑक्सिजन मिळणार नाही तो वरती जाताना. पण एक अशी कंडिशन येईल त्या ठिकाणी, तो जर का वरती गेला तर काही ठिकाणी तो तिथे थांबला तर इझिली तो त्या ठिकाणी काय करतोय, सर्व्हाइव्ह करू शकतोय. तर मग ही गोष्ट का घडली, या ठिकाणी जाताना तो सर्व्हाइव्ह करू शकत नव्हता, पण थोड्या वेळानंतर तो काय करतोय, सर्व्हाइव्ह करतोय. त्याच्या मागचं रिझन कसं, तर हाऊ, अगेन वन क्वेश्चन तुम्हाला अराइज होईल. देन याचं काय कारण आहे, तर बिकॉज बाय इन्क्रीजिंग नंबर ऑफ आरबीसी अँड ब्रिदिंग रेट अँड डिक्रीजिंग बाइंडिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे बघा, जसं जसं तो वरती जात होता तसं तसं काय होत होतं, त्याच्या बॉडीमध्ये आरबीसी काउंट इन्क्रीज होत होता. ठीक आहे, जर का आरबीसी काउंट इन्क्रीज झाला तर इझिली त्याच्या बॉडीमध्ये जे काही ब्रिदिंग रेट असणार आहे तो काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जी काही एक दुसरी प्रोसेस असणार आहे, जी काही बाइंडिंग कॅपॅसिटी असते कशाची, हिमोग्लोबिनची, ती बाइंडिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाईल. डिक्रीज बाइंडिंग कॅपॅसिटी ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजेच हिमोग्लोबिन काय करतो आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजनला धरून ठेवण्याचं काम करतो. पण जर का आपण त्याचं तो पॉईंट किंवा त्याचं तो फंक्शन जर का आपण कमी केलं तर किती जरी लो अमाऊंट असेल ऑक्सिजनची तर इझिली तो पर्सन त्या ठिकाणी काय करू शकेल, सर्व्हाइव्ह करू शकेल. अशा प्रकारचं अडॅप्टेशन, अशा प्रकारचा जो काही चेंज आहे तो त्या ऑर्गॅनिझम मध्ये झाला का, अकॉर्डिंग टू ॲटमॉस्फिअर, अकॉर्डिंग टू एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. म्हणजेच त्या एक्सटर्नल इन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट त्या ऑर्गॅनिझमनं किंवा त्या पर्सननं काय केलं, एक रिस्पॉन्स दिला. म्हणूनच आपण काय म्हणू, हे एक गुड एक्झाम्पल आहे आपल्या या अडॅप्टेशनचं. देन नेक्स्ट एक्झाम्पल बघा आपण काय, की डेझर्ट लिझार्ड. ठीक आहे, देन सम अदर स्पेसीज. बघा तुम्ही जे काही डेझर्ट लिझार्ड बघितले असेल, त्या डेझर्ट लिझार्ड्स आपल्याला त्या वाळूवरती, म्हणजेच त्या आपण काय की वाळवंटामध्ये त्या वाळूवरती काय त्या अशा पडलेल्या असतात किंवा त्या वरती येतात त्या वाळूच्या. का येतात, का, कारण त्यांच्या बॉडीचे टेम्परेचर लो झालेलं असतं, त्यांना ते टेम्परेचर मेंटेन करून ठेवायचं असतं. म्हणूनच त्या लिझार्ड्स त्या वाळूवरती येऊन बसतात, त्या उन्हामध्ये येऊन बसतात, ज्या कारणामुळे त्यांचं बॉडी टेम्परेचर अगेन काय होतं, मेंटेन होतं. देन जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल, देन अगेन त्या काय करतात, त्या ठिकाणून जातात आणि एखाद्या सावली असल्या ठिकाणी जातात किंवा त्या रेतीच्या खाली त्या चालल्या जातात. बघा, त्या वाळूचं किंवा त्या रेतीचं एक वैशिष्ट्य आहे, खूप लवकर सुद्धा गरम होते आणि खूप लवकर सुद्धा काय करते, ती पूर्ण थंड होत असते. हे एक बेनिफिट त्या लिझार्डला मिळत असतं. म्हणूनच डेझर्ट लिझार्डचं एक गुड एक्झाम्पल आहे फॉर द अडॅप्टेशन. बघा काय म्हणते, बास्क इन द सन अँड ॲब्झॉर्ब हीट व्हेन बॉडी टेम्परेचर इज लो. ती जर का बॉडी टेम्परेचर लो झालं तर सन ॲब्झॉर्ब करून किंवा सनरेज ॲब्झॉर्ब करून ती स्वतःचं बॉडी टेम्परेचर काय करते, इन्क्रीज करते. देन मूव्ह इन टू शेड व्हेन ॲम्बियंट टेम्परेचर स्टार्ट इन्क्रीजिंग. पण जसं जसं टेम्परेचर इन्क्रीज होत जाईल तसं तसं ती काय करेल, लगेच त्या रेतीच्या खाली किंवा त्या वाळूच्या खाली ती चालल्या जाईल. देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण काय म्हणतो, सम अदर स्पेसीज ब्युरो इन टू द सॉइल टू हाईड अँड एस्केप फ्रॉम द अबोव ग्राउंड हीट. म्हणजे असे बरेचसे अदर स्पीसीज असतात की बीड करून राहत असतात जमिनीमध्ये. का, कारण की त्या अबायोटिक फॅक्टरचा कोणताही प्रकारचा इफेक्ट त्यांच्यावर होऊ नये म्हणून त्या ग्राउंडमध्ये किंवा त्या सॉइलमध्ये ते काय करतात, ब्युरोज करतात आणि त्या ब्युरोमध्ये ते सर्व्हाइव्ह करत असतात, इझिली अडॅप्ट होतात अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय बघितलं, एक्झाम्पल्स बघितले आपल्या अडॅप्टेशन विषयी. देन आपण नंतरच्या टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत की पॉप्युलेशन काय असतं, पॉप्युलेशनमध्ये काय वेगळे चेंजेस असतात. ठीक आहे, चेंजेस कसे होतात, म्हणजे डिक्रीज होते की इन्क्रीज होते, कशामुळे होते, काय होते. ठीक आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा करून घेऊ शकता याचा.